श्री स्वामी समर्थ मैत्रिणींनो, मकर संक्रांतीच्या दिवशी आवश्यक पाळा हे 5 नियम, तरच संक्रांतीचे सर्व फळ मिळेल. तर काही नियम आपण पाळले तर खरंच याचे फळ आपल्याला मिळत असते, कारण प्रत्येक सणाला काहीतरी महत्त्व असते. त्याबरोबर लागलेले नियम देखील खूप महत्त्वाचे असते. हा व्हिडिओ संपूर्ण ऐका. काही आपल्या आयुष्यात वाईट झाले तर आपण अगोदर आपल्या नशिबाला दोष देत असतो. माझ्या बाबतीत असे होत असते, असे व नजर लागली माझ्या या गोष्टीला आणि माझ्या बाबतीतच असे घडतात, नेहमीच घडतं, एक वेळेस नाही. अशा प्रकारे आपण दोष देऊन मोकळे होतो, परंतु आपल्याकडून पण काहीतरी चूक झालेले असतात. आता आपल्या आयुष्यात रोजच्या जीवनात आपल्याकडून कोणाला वाईट बोलले जाते, काही ना काही चुका या होत असतात. त्याचाच परिणाम आपल्या आयुष्यावर होत असतो. आता आपल्या आयुष्यात जे काही घडते ते आपल्या कर्मामुळे घडते व काही जे वाईट घडते ते आपल्या चुका व वाईट गोष्टीमुळे घडत असते. म्हणून काही सणाला काही नियम असतात, ते आपण पाळले गेले पाहिजे. हे खूप महत्त्वाचे आहे. आता संक्रांतीच्या दिवशी काय पाळावे, काय टाळावे व कोणत्या नियमांचे पालन करायचे. तर सण हा फक्त महिलांचाच नसतो, तर सर्वांचा असतो व हे नियम पण तेवढेच महत्त्वाचे असतात. ते नियम सर्वांनाच, घरातील सर्व व्यक्तींना असतात, त्याचे पालन करावे. घराच्या चांगल्यासाठीच आता हे नियम लहानांपासून ते मोठ्यापर्यंत हे नियम पाळावे. आता सर्वात पहिली गोष्ट, मकर संक्रांतीच्या दिवशी लवकर उठा, कारण हा सूर्याचा दिवस मानला जातो. कारण मकर संक्रांतीला आपल्याला लवकर उठून सूर्याला अर्घ्य द्यायचे आहे. तर लवकर उठून आंघोळ करून एका तांब्यात पाणी, पांढरे तीळ, हळद, कुंकू, अक्षदा, फूल हे साहित्य त्या तांब्यात टाकायचे आहे व सूर्याला अर्घ्य द्यायचे आहे. तो तांब्याचाच पाहिजे, तो स्टील किंवा प्लास्टिकचा तांब्या नसायला हवा. तांब्यात अर्घ्य द्यायचे नाही, तर प्लास्टिकच्या वगैरे याच्यात द्यायचे नाही, तांब्याच्या ह्याच्यामध्येच अर्घ्य आपल्याला सूर्याला द्यायचे आहे. न चुकता उंबरठा त्या दिवशी सर्व घर स्वच्छ वगैरे करून घ्यायचे आहे. सडा रांगोळी काढायची आहे. या दिवशी न चुकता उंबरठा लेपन देखील आपल्याला करायचे आहे. त्याचबरोबर मकर संक्रांती कोणत्या राशीवाल्यांनी काय दान करावे हे मी मागील व्हिडिओमध्ये सांगितलेले आहे. नक्की ते तुम्ही पाहू शकताय. तर तेच दान करा, गरजूंना दान करा. ज्याला दान करणार आहोत, मकर संक्रांतीच्या दिवशी जे दान केलेले असते त्याचे पुण्य खूप लवकर भेटते आणि खूप चांगले असते. तर दान जे तुम्ही करत आहात तर गरजूंना दान करा. ज्याला गरज नाही त्याला दान करू नका. उगाच कोणाला दान करायचे म्हणून दान करू नका, की नाही बाबा आता हे म्हणतायत या दिवशी केलं तर खूप चांगलं होतं आणि चला खूप कंटाळा आला आहे आणि आपली मनाची इच्छा नाही वगैरे, असं दान बिलकुल करू नका. मग केलं दान तर मनापासून करा. तर आता हे दान कोणते करायचे आहे, तर धान्य दान करू शकता, कपडे दान करू शकता. हे केल्याने आपल्यावर सूर्यदेवाची वर्षभर कृपा होते. आता कोणते दान करावे, तर पांढरे तीळ, कपडे, गूळ अशा प्रकारे तुम्ही काही पण इतर दान करू शकता. थोडेच तसे थंडीचे दिवस आहेत, तुम्ही कपडे, ब्लँकेट अशा प्रकारे उपयोगी वस्तू तुम्ही दान करू शकता. या दिवशी जर दान केले तर अशुभ जो प्रभाव आहे आपल्या आयुष्यात, अशुभ गोष्टी, गरिबी दूर होते. आता मकर संक्रांतीच्या दिवशी काय दान करायचे नाही, तर ते सांगते. आता हा दिवस माता लक्ष्मी जगदंबेचा मानला जातो. तर तुम्ही या दिवशी श्री सूक्ताचे पठण करायचे आहे घरामध्ये. घरात तुम्ही मंत्र, स्तोत्र लावा. त्याचबरोबर सूर्यदेवाची पूजा करायची आहे, जप करायचे आहे. त्याचबरोबर गाईला हिरवा चाराच खाऊ घालायचा आहे. त्यानंतर मकर संक्रांतीच्या दिवशी तुम्ही छोटे मोठे गुंतवणूक करू शकता. एखादा कोणता व्यवसाय ओपन करायचा असेल तर तो करू शकतायत. या दिवशी अजून तुम्ही झाडू खरेदी करायचा आहे. माता लक्ष्मीचा वास आपल्या घरात राहावा म्हणून झाडू खरेदी करावा. त्याचबरोबर मकर संक्रांतीच्या दिवशी सुगड्यांची पूजा करायची आहे. कशी पूजा करायची आहे
ती मी तुम्हाला व्हिडिओमध्ये मी टाकले आहे. तुम्ही स्वामी 3131 या चॅनलवर जाऊन चेक केले तरी भेटून जाईल. प्रत्येक वर्षी काही ना काही वैशिष्ट्य असते. तर यावर्षी मकर संक्रांतीचे तर यावर्षी पिवळ्या रंगावर मकर संक्रांत आलेली आहे, म्हणून पिवळा रंग या दिवशी वर्ज करायचा आहे आपण. हा नियम वस्त्रांच्या बाबतीत आहे आणि हा नियम पाळावा. तुम्ही मकर संक्रांतीला हिरवी साडी, हिरव्या बांगड्या किंवा हे तर खूपच शुभ आहे, हिरवी बांगडी आणि लाल बांगडी वगैरे. पण तुम्ही गुलाबी, केशरी, जांभळी या कलरच्या साड्या घालू शकता, परंतु पिवळ्या रंगाची वस्त्र ही तुम्हाला वर्ज करायचे आहे. या दिवशी पिवळ्या रंगाचे वस्त्र घालू नये. आता मकर संक्रांतीच्या दिवशी कोणते दान करू नये, त्याचे परिणाम आपल्या जीवनावर पडत असतो व असे केल्याने नकारात्मक ऊर्जा निर्माण होते. तर आपण कोणते दान करायचे नाही, तर नंबर 1, काळे कपडे दान करायचे नाही. या दिवशी आपल्या आयुष्यावर त्याचा परिणाम होतो. आपण मकर संक्रांतीला ते काळे वस्त्र घालू शकतो, परंतु दान नाही करायचे. यामुळे आपल्या कामात अडथळे निर्माण होत असतात. नंबर 2, त्यानंतर धारदार वस्तूसुद्धा दान करायच्या नाहीत. चाकू, सुरी, कात्री वस्तू या दिवशी चुकूनसुद्धा त्या आपण दान करायच्या नाहीत. आपण एखाद्या भंगारमध्ये घरात पडलेलं असतं, मुद्दामून त्या दिवशी आपण विकण्याचा प्रयत्न करतो, देण्याचा प्रयत्न करतो, ते दान दिल्यासारखंच होतं. त्याच्यामुळे चुकून हे काचेचे व धारदार वस्तू या आपल्याला दान करायच्या नाही. विशेष म्हणजे आपण मकर संक्रांतीला तेलाचे दान करायचे नाही. या दिवशी जर तेल दान केले तर आरोग्याच्या समस्यांना सामोरे जावे लागते. त्यामुळे तेल या दिवशी दान करणे अशुभ मानले जाते. विशेष म्हणजे आंघोळ केल्याशिवाय कुठलेही दान करू नये. त्याचबरोबर संक्रांतीला पवित्र नद्यामध्ये स्नान करावे खूप शुभ मानले जाते. परंतु आजकाल कोणाला वेळ नाही, जवळ काही नद्या नसतात, काही ना काही प्रॉब्लेम असतात, तर तुम्ही घरच्या घरी गंगाजल असेल तर ते पाण्यामध्ये टाकून त्याच्यामध्ये आंघोळीच्या पाण्यात टाकावे, थोडेसे तीळ टाकावे, गोमूत्र टाकून आपण शुद्ध अशी आंघोळ करू शकता. याच्यामुळे काय होतं, तर शरीरातील जी नकारात्मकता आहे ती धुवून टाकली जाते. हे स्नान केल्याने तुमच्या दारात कोणी काही पण मागण्यास आले, तुमच्या दारात या दिवशी जर कोणी काही तुम्हाला मागण्यास आले, तर तुम्ही अन्न द्या, वस्त्र द्या, पैसे द्या. पैसे म्हणजे काय खूप मोठे नाही, पण 11 रुपये, 21 रुपये, 10 रुपये, 5 रुपये असे तुम्ही देऊ शकता. परंतु हाकलून देऊ नका या दिवशी, की असं काही बोलू पण नका, अरे माझ्याजवळ एवढंच आहे, एवढेच देते, माझ्याकडे पोळी आहे, चपाती आहे, माझ्याकडे धान्य आहे, वस्त्र आहे, हे देते, पण माझ्याकडे पैसे नाही. ते पैसे मागत असतील तर ते नाही, मी हे देऊ शकते. आपल्या परिस्थितीनुसार आपण त्याला दान द्यावे, परंतु हाकलून वगैरे देऊ नये, शिव्या वगैरे देऊ नये. दान करा या दिवशी, हे दान करा. या दिवशी झाडे, फुले तोडू नका. आपले मन हे शुद्ध ठेवा या दिवशी, कारण खूप शुभ दिवस असतो. त्याच्यामुळे या दिवशी आपले मनसुद्धा खूप शुद्ध आणि मन असं स्वच्छ असले पाहिजे. त्याच्यामुळे आपण जे नियम सांगितले आहे, कोणते दान करायचे आहे, कोणते नाही, ते तुम्हाला मी या व्हिडिओमध्ये सांगितले आहे. जर हा व्हिडिओ आवडला असेल तर नक्की लाईक, शेअर, सबस्क्राईब करा आणि कमेंट्स बॉक्समध्ये लिहायला विसरू नका. श्री स्वामी समर्थ.